तर हा आपला ॲक्सेप्ट डिस्प्लेचा कोड झाला. आता इथे ह्या प्रोग्राममध्ये आपल्याला किती मॅट्रिक्स ॲक्सेप्ट करायचे आहेत? 2 मॅट्रिक्स ॲक्सेप्ट करायचे आहेत. म्हणून मी इथे मॅट्रिक्स 2 मॅट्रिक्सची नावं घेते, ए बी. तुम्ही काहीही नावं घेतली तरी पण चालणार आहे. ए मॅट्रिक्स म्हणजे तुम्हाला परत इथे ए मॅट्रिक्स ॲक्सेप्ट करावा लागेल. सेम परत हा कंप्लीट कोड लिहून तुम्हाला ॲक्सेप्ट कोण करावं लागेल? तुम्हाला सेकंड मॅट्रिक्स पण ॲक्सेप्ट करावा लागेल आणि सेकंड मॅट्रिक्सचे पण तुम्हाला रो आणि कॉलम्स इथे ॲक्सेप्ट करावे लागतील. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर ॲक्सेप्टचाच कोड तुमचा हा एवढा होणार आहे. हा सेकंड मॅट्रिक्स मी इथे ॲक्सेप्ट करते बी, रो 1 कॉलम 1 आणि इथे बी. तसंच तुम्हाला पहिला मॅट्रिक्स डिस्प्ले करायचा आहे, सेकंड मॅट्रिक्स डिस्प्ले करायचा आहे. हा पहिला मॅट्रिक्स डिस्प्ले करण्यासाठीचा कोड एमच्या ऐवजी ए नाव घेतलं आहे आणि हा सेम परत एवढाच सेकंड मॅट्रिक्स ॲक्सेप्ट डिस्प्ले करण्यासाठीचा कोड, म्हणजे विदाऊट फंक्शन झालं. कुठला मॅट्रिक्स डिस्प्ले करायचा? सेकंड मॅट्रिक्स, म्हणजे बी मॅट्रिक्स मी इथे डिस्प्ले करते R1 C1. इथे दोन्ही मॅट्रिक्स मी इथे डिक्लेअर पण केलेत, R1 C1. आणि इथे अजून एक मॅट्रिक्स घेते मी बी. याचे पण तुम्ही डायमेन्शन काही घेऊ शकता, 5x5 डायमेन्शन्स घेतले तरी चालेल. किंवा जसं आपण मॅट्रिक्समध्ये बघितलं होतं, तुम्हाला व्हेरिएबल लेंथ ॲरेमध्ये पाहिलं होतं, व्हेरिएबल लेंथ ॲरे क्रिएट करता येतं. तसंच तुम्हाला इथे युजरकडून डायमेन्शन घेऊन तुम्ही इथेही व्हेरिएबल लेंथ मॅट्रिक्स क्रिएट करू शकता, आर आणि सी असं. हा जो इथे मी डिक्लेअर केला हा झाला आपला व्हेरिएबल लेंथ मॅट्रिक्स. असंही तुम्ही केलं तरी पण चालणार आहे. मग आता ह्या केसमध्ये तुम्ही जर बघितलं तर जवळपास तुमचा 45 लाईन्सचा जो कोड आहे, 45 लाईन्सचा जो कोड आहे तो 2 मॅट्रिक्स ॲक्सेप्ट आणि डिस्प्ले करण्यासाठीच झालेला आहे. तुम्ही जर नीट पाहिलं तर दोन्ही केसमध्ये इथे ॲक्सेप्ट करायचा कोड सेमच आहे, फक्त नाव बदलतं आहे मॅट्रिक्सचं. इथे ए मॅट्रिक्स आहे आणि इथे तुमचा मॅट्रिक्स आहे बी. डिस्प्ले पण करायचा सेम ए आणि बी. तर ह्या केसमध्ये हे कोड जर मी रिपीटेड परत लिहिण्याच्या ऐवजी जर मी इथे फंक्शननी केलं तर माझ्या कोडची साईज पण कमी होईल आणि तेच परत कॉपी पेस्ट करायचं काम पण तुमचं काय होईल? वाचेल. तर आता फंक्शन लिहायचं म्हणजे काय? तर फंक्शन म्हणजे काही खूप मोठी गोष्ट नाही आहे. तर तुम्हाला सिम्पल मॅट्रिक्स ॲक्सेप्ट करायचा आहे तर मी ॲक्सेप्ट नावाचं एक फंक्शन लिहिते. तर जसं आपल्याला ॲरे ॲक्सेप्ट करायचं असेल आणि युजिंग फंक्शन करायचं असेल तर ॲरेसाठी तुम्हाला 2 पॅरामीटर मिनिमम लागतात. एक म्हणजे ॲरेचं नाव किंवा कंप्लीट ॲरे जो आहे तो, आणि नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहेत ते. मग आता इथे कॉलम जर तुम्हाला मॅट्रिक्स फंक्शननी करायचं असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला फंक्शनला मिनिमम 3 पॅरामीटर पास करावे लागतात. एक आहे मॅट्रिक्सचं नाव किंवा मॅट्रिक्स, त्यानंतर सेकंड आहे नंबर ऑफ रोज आणि थर्ड आहे नंबर ऑफ कॉलम्स. मग इथे आपला मॅट्रिक्सचं नाव तुम्ही इथं काही घेतलं तरी चालेल. मी इथं लिहिते एम, त्यानंतर आर आणि सी, नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम. आणि इथं सिम्पली फक्त तुम्हाला काय करायचं आहे? मॅट्रिक्स ॲक्सेप्ट करायचा जो आपला कोड होता, जो इथे आपण आधी इथे लिहिलेला आहे. मॅट्रिक्स ॲक्सेप्ट करायचा कोड कुठला आहे? हा. नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम नाही, हा. हे जे फॉर लूपचा हा जो कोड आहे हा फक्त मी इथे या फंक्शनमध्ये प्लेस करते. कळालं आहे? म्हणजे हा जो आपला मॅट्रिक्स ॲक्सेप्ट करायचा कोड आहे तो मी इथे लिहिलेला आहे. आणि इथे आपण वेगळे कुठले व्हेरिएबल वापरले तर आय आणि जे वेगळे व्हेरिएबल वापरले. आणि हे फंक्शन जे आहे हे फंक्शन मला काहीही व्हॅल्यू रिटर्न करत नाही आहे. कुठेही मी फंक्शनमध्ये रिटर्न असा कीवर्ड लिहिलेला नाही आहे, त्यामुळे इथे फंक्शनचा रिटर्न डेटा टाईप असणार आहे व्हॉइड. आता सेम फंक्शन आपल्याला किंवा मॅट्रिक्स जो आहे तो आपल्याला डिस्प्ले करायचा आहे, म्हणून मी इथे डिस्प्ले करण्यासाठी पण एक फंक्शन लिहिते. तर इथे पण मॅट्रिक्स आपल्याला ॲक्सेप्ट करायचा आहे, नंबर ऑफ रोज नंबर ऑफ कॉलम्स. इथे मी इथं 5 रो 5 कॉलम लिहिले, तुम्ही किती लिहिले तरी चालेल. आणि इथे रो आणि कॉलम. तर आता इकडे जर तुम्ही पाहिलं तर इथे माझा डिस्प्ले करायचा कोड कुठला येतो? तर इथे आपण केलेला आहे डिस्प्लेचा कोड. कुठला आहे तो? मॅट्रिक्स इज हा आपला डिस्प्लेचा कोड येतो. किंवा तुम्ही हा एवढा जरी कोड लिहिला तरी पण चालेल, हा एवढा. मग आता इथे पण हा जेवढा डिस्प्लेचा कोड आहे तो मी इथे फक्त पेस्ट केलेला आहे. आणि इथं व्हेरिएबलचं नाव, कुठले व्हेरिएबल वापरलेत? आय आणि जे व्हेरिएबल वापरलेत ते मी इथे डिक्लेअर करते. म्हणजे हे झालं ॲक्सेप्ट करण्यासाठीचं एक लिहिलेलं फंक्शन आणि हे मॅट्रिक्स डिस्प्ले करण्यासाठीचं लिहिलेलं फंक्शन. आता हे फंक्शन लिहिल्यामुळे काय झालं की इथे हा कोड मी हा सगळा परत लिहिणार नाही आहे. मी हा सगळा कोड डिलीट करते. तर इथे मी युजरकडून एंटर नंबर ऑफ रोज आणि कॉलम मागितल्यानंतर कुठला मॅट्रिक्स मला ॲक्सेप्ट करायचा आहे? फर्स्ट मॅट्रिक्स ॲक्सेप्ट करायचा आहे,
म्हणून मी इथे ॲक्सेप्टला पहिला मॅट्रिक्स जो तुम्हाला ॲक्सेप्ट करायचा आहे, कुठल्या मॅट्रिक्समध्ये युजरकडून व्हॅल्यू घेऊन तुम्हाला कुठल्या मॅट्रिक्समध्ये स्टोअर करायचा आहे, तर मला ए मॅट्रिक्समध्ये स्टोअर करायचा आहे. म्हणून मी इथे ॲक्सेप्टला मॅट्रिक्स ए पास करते. नंबर ऑफ रोज आरमध्ये आहेत, नंबर ऑफ कॉलम सीमध्ये आहेत. मग इथे मी फक्त ॲक्सेप्ट या फंक्शनला कॉल दिला, म्हणजे इथून ह्या ॲक्सेप्टला फंक्शनला कॉल जाईल आणि हा तुमचा मॅट्रिक्स ॲक्सेप्ट होण्याचा कोड प्रोसेस होईल. मग आता तुम्हाला असं वाटेल की इथं व्हेरिएबलचं नाव आहे मॅट्रिक्सचं एम, इथं व्हेरिएबलचं नाव आहे मॅट्रिक्सचं ए, तर होईल का? प्रोसेस होईल. जे आपल्या ह्याला आपण म्हणतो ॲक्च्युअल पॅरामीटर, ह्याला आपण म्हणतो फॉर्मल पॅरामीटर, ह्याची नावं सेम असू देत डिफरंट असू देत चालणार आहे. मग आता आपण ॲक्सेप्ट करायचा कोड लिहिला. आता सेम तुम्हाला सेकंड मॅट्रिक्स ॲक्सेप्ट करायचा आहे. एंटर नंबर ऑफ रोज अँड कॉलम फॉर मॅट्रिक्स 1 असं मी लिहिते. आता सेम तुम्हाला सेकंड मॅट्रिक्स ॲक्सेप्ट करायचं असेल तर सिम्पल काय करणार मी, आधीचाच कोड बघा. इथे मी मेसेज प्रिंट करते, एंटर नंबर ऑफ रोज अँड कॉलम फॉर मॅट्रिक्स 2. आता इथे नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स मी R1 C1मध्ये घेतले. मग आता सेकंड मॅट्रिक्स तुम्हाला कशामध्ये स्टोअर करायचा आहे, तर सेकंड मॅट्रिक्स स्टोअर करायचा आहे बी मॅट्रिक्समध्ये. म्हणून फक्त इथे आपलं फंक्शनचं नाव चेंज, म्हणजे मॅट्रिक्सचं नाव चेंज होणार आहे बी, आणि परत आपण सेम फंक्शनला कॉल देतो ॲक्सेप्टला. आता त्याच्यानंतर तुम्हाला दोन्ही मॅट्रिक्स डिस्प्ले करायचे असतील तर त्या केसमध्ये आपण डिस्प्ले फंक्शनला फक्त आपण कॉल देणार आहे. इथे मी मेसेज प्रिंट करते, प्रिंट आहे मॅट्रिक्स 1 /n किंवा मॅट्रिक्स ए म्हणा, तुम्ही मॅट्रिक्सचं नाव काही दिलं असेल तर. आणि इथे मी परत सगळा कोड लिहिणार नाही. इथे फक्त मी डिस्प्ले फंक्शनला कॉल देते. कुठला मॅट्रिक्स डिस्प्ले करायचा आहे, ए मॅट्रिक्स, सो ए नंबर ऑफ रोज नंबर ऑफ कॉलम्स. आता सेम जर मला मॅट्रिक्स डिस्प्ले करायचा असेल बी मॅट्रिक्स, तर इथे मी मेसेज लिहिते फक्त मॅट्रिक्स बी. मला नावं हवी आहेत म्हणून स्पेसिफिकली कुठला मॅट्रिक्स डिस्प्ले करायचा आहे, तर इथे मला सेकंड मॅट्रिक्स डिस्प्ले करायचा आहे मॅट्रिक्स बी. आणि सेकंड मॅट्रिक्सचे नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम मी R1 आणि C1मध्ये स्टोअर केले, त्यामुळे इथे मी पास करताना डायमेन्शन पास करणार R1 आणि C1. म्हणजे तुम्ही एकदा फंक्शन लिहून ठेवल्यामुळे तुमचा ॲक्सेप्ट आणि डिस्प्ले, 2 मॅट्रिक्स ॲक्सेप्ट आणि 2 मॅट्रिक्स डिस्प्लेचा कोड हा एवढासाच झालेला आहे. म्हणजे कोडची जी तुमची लेंथ आहे ती पण तुमची काय झालेली आहे, कमी झालेली आहे. तर आता सिम्पल आपण आधी फक्त 2 मॅट्रिक्स ॲक्सेप्ट होऊन ते 2 मॅट्रिक्स डिस्प्ले होत आहेत का बघूयात, आणि लगेच त्याच्या ॲडिशनचा कोड करूयात. कंपाईल रन करते प्रोग्राम. कंपाईल होतं, एंटर नंबर ऑफ रोज आणि कॉलम 2 रोज 2 कॉलम्स 1 2 3 4. परत एकदा मेसेज आला, एंटर नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स फॉर मॅट्रिक्स 2 2 रो 2 कॉलम्सच 10 3 22 3. तर हा माझा फर्स्ट मॅट्रिक्स डिस्प्ले झाला आहे आणि हा माझा सेकंड मॅट्रिक्स इथे डिस्प्ले झालेला आहे. हा फर्स्ट मॅट्रिक्स डिस्प्ले झाला आहे आणि हा सेकंड मॅट्रिक्स डिस्प्ले झालेला आहे. तर आता त्याच्या पुढे आता आपल्याला दोन्ही मॅट्रिक्स ॲक्सेप्ट डिस्प्ले झालेत. आता आपल्याला फक्त त्या दोघांची काय करायची, ॲडिशन करायची आहे. मग हा कोड तुम्ही फंक्शनमध्ये लिहिला तरी चालेल किंवा इथे सिम्पल हा कोड लिहिला तरी पण चालेल. मग ॲडिशन जी आहे दोन्ही मॅट्रिक्सची ती स्टोअर करण्यासाठी मी सी हा मॅट्रिक्स घेते. त्याचे पण मी डायमेन्शन लिहिते 5 5 नंबर ऑफ रोज नंबर ऑफ कॉलम्स. तुम्ही काही लिहिले तरी चालतील. मॅट्रिक्सची ॲडिशन कधी होणार आहे, जेव्हा दोन्ही मॅट्रिक्सचे डायमेन्शन सेम असतील तेव्हा. म्हणून मी इथं कंडिशन चेक करते, R इज इक्वल R1, म्हणजे फर्स्ट मॅट्रिक्सचा रो आणि सेकंड मॅट्रिक्सचा रो सेम आहे का, आणि फर्स्ट मॅट्रिक्सचा कॉलम आणि सेकंड मॅट्रिक्सचा कॉलम सेम असेल तरच ॲडिशन करतो आहे. नाहीतर मी इथे मेसेज प्रिंट करते, एल्स प्रिंट एफ मॅट्रिक्स ॲडिशन इज नॉट पॉसिबल. ॲडिशन नॉट पॉसिबल. आता इकडे आपण काय करतो आहे, तर इकडे आपल्या दोन्ही मॅट्रिक्सचे डायमेन्शन सेम आहेत, तर आपल्याला ॲडिशन करायचे आहे. तर आता इकडे आपण फॉर लूप ट्रॅव्हल करूयात. मग आता फॉर लूप ट्रॅव्हल करताना तुम्ही फर्स्ट मॅट्रिक्सच्या रोपर्यंत ट्रॅव्हल केलं तरी चालेल किंवा सेकंड मॅट्रिक्सच्या रोपर्यंत ट्रॅव्हल, म्हणजे आरपर्यंत ट्रॅव्हल केलं तरी चालेल किंवा R1पर्यंत ट्रॅव्हल केलं तरी चालेल, कारण की R आणि R1 इथे सेमच आहेत. फॉर J इज इक्वल टू 0, J इज लेस दॅन कॉलम J++ किंवा C1 लिहिलं तरी चालेल. आणि आपल्याला काय करायचे, ॲडिशन करायचे. म्हणून C ऑफ IJ इज इक्वल टू A ऑफ IJ प्लस B ऑफ IJ. आता हे A ऑफ IJ आणि B ऑफ IJ का लिहिलं आहे, तर फर्स्ट मॅट्रिक्सचा 0 0 लोकेशन इकडे बघा.
फर्स्ट मॅट्रिक्सचा आपला 0 0 लोकेशन, सेकंड मॅट्रिक्सचं 0 0 लोकेशन, दोन्ही एलिमेंट आले, दोन्ही एलिमेंटची ॲडिशन झाली आणि ही ॲडिशन आपण थर्ड मॅट्रिक्सच्या आपण 0 0 लोकेशनलाच ॲड करतो आहे, म्हणून आपण लिहिलेलं आहे सी ऑफ आय जे. तसंच फर्स्ट मॅट्रिक्सचा 0th 1, सेकंड मॅट्रिक्सचा 0 1 आणि त्याची ॲडिशन पण आपण ॲडिशन जो आहे सी मॅट्रिक्स त्याच्या पण आपण 0 1 लोकेशनला स्टोअर करतो आहे, म्हणून इथे आपलं स्टेटमेंट आलेलं आहे सी ऑफ आय जे इज इक्वल टू ए ऑफ आय जे प्लस बी ऑफ आय जे. म्हणजे ह्या स्टेटमेंटनी तुमची काय झाली, ॲडिशन झालेली आहे. ॲडिशन झाल्यानंतर तुम्हाला तो मॅट्रिक्स प्रिंट करायचा आहे, डिस्प्ले करायचा आहे, म्हणून मी इथे परत डिस्प्ले या फंक्शनला कॉल देते. कुठला मॅट्रिक्स डिस्प्ले करायचा आहे आपल्याला, सी, आणि नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स मी इथे परत काय करते, पास करते. म्हणजे इथून परत तुमच्या कुठल्या फंक्शनला कॉल जाणार आहे, तर इथून परत तुमच्या डिस्प्ले या फंक्शनला काय जाणार आहे, कॉल जाणार आहे. तर आता आपण प्रोग्राम झालेला आहे. आता आपण कंपाईल करूयात, रन करूयात. कंपाईल, रन. आता इथं फर्स्ट मॅट्रिक्सचे नंबर ऑफ रोज आणि कॉलम्स द्यायचे आहेत 1 2 3 4. म्हणजे फर्स्ट मॅट्रिक्समध्ये मी 2 रो 2 कॉलम्स दिले. सेकंड मॅट्रिक्समध्ये मी 3 रो 3 कॉलम्स देऊन बघते. तर आता 1 20 30 आणि इथे 40. तर इथे तुम्ही जर नीट बघितलं तर इथे आपल्याला आउटपुट थोडंसं वेगळं येतं आहे. फर्स्ट मॅट्रिक्स इथे व्यवस्थित आपल्याला डिस्प्ले झालेली आहे, पण सेकंड मॅट्रिक्स डिस्प्ले होताना बघा 1 20 30 40. म्हणजे आपण ॲक्च्युली सेकंड मॅट्रिक्सला 3 रो 3 कॉलम्स दिलते आहे, पण इथे तर आपल्या आता 2 रो 2 कॉलम्स ॲक्सेप्ट होत आहेत. आणि इकडे ज्या बाकीच्या तुम्हाला ज्या दिसत आहेत त्या तुम्हाला गार्बेज व्हॅल्यू दिसत आहेत. असं का होतं आहे, तर आता इथे प्रॉब्लेम कुठे येत असेल, सेकंड मॅट्रिक्स जेव्हा आपण ॲक्सेप्ट केलेली आहे तिकडे प्रॉब्लेम येत असेल. म्हणजे एरर जरी आली तरी ती आपल्याला सॉल्व करता आली पाहिजे. तिथे इथपर्यंत कोड करेक्ट होता, हां करेक्ट. इथे आपण काय केलं पाहिजे, सेकंड मॅट्रिक्स जेव्हा ॲक्सेप्ट करतो आहे तेव्हा इथे आपल्याला फर्स्ट सेकंड रोचे जे नंबर ऑफ रोज आहेत, जे नंबर ऑफ कॉलम्स आहेत तेच इथे आपल्याला पास केले पाहिजेत. म्हणजे ॲक्सेप्टला पण आपल्याला R1 C1 पास केलं पाहिजे, जे मी चुकून R आणि C पास केलं होतं. म्हणजे तुम्ही प्रोग्राम रन केला आहे, एरर आली आहे, तर एरर पण तुम्हाला सॉल्व करता आली पाहिजे. आता इथे पण आपण चेक करूया डिस्प्लेला, करेक्ट आहे डिस्प्लेसाठीचा कोड. आता ॲक्सेप्ट केलेलं आहे, ठीक आहे. आता आम्ही चेंजेस केलेत, पुन्हा एकदा कंपाईल करूयात, रन करूयात. नंबर ऑफ रोज, नंबर ऑफ कॉलम, 2 रो 2 कॉलम्स 1 2 3 4. आता सेकंड मॅट्रिक्ससाठी पण मी 2 रो 2 कॉलम्सच देते. इथे 10 20 30 40. तर इथे आपला फर्स्ट मॅट्रिक्स डिस्प्ले झाला आहे, हा सेकंड मॅट्रिक्स पण डिस्प्ले झालेला आहे आणि हा थर्ड मॅट्रिक्सचा तुमचा हा आउटपुट आहे. कारण की मध्ये जो मला ॲडिशन ऑफ 2 मॅट्रिसेस असा मी मेसेज इथे प्रिंट केलेला नाही आहे. तर हा माझा फर्स्ट मॅट्रिक्स ॲक्सेप्ट झाला आहे, हा सेकंड मॅट्रिक्स ॲक्सेप्ट झाला आहे आणि ही जी आहे ही दोन्ही मॅट्रिक्सची ॲडिशन म्हणजे आपला सी मॅट्रिक्स डिस्प्ले झालेला आहे. तर इथे डिस्प्ले करताना पण तुम्ही इथे डिरेक्टली डिस्प्लेला कॉल न देता इथे असा मेसेज डिस्प्ले करा, प्रिंट एफ ॲडिशन ऑफ 2 मॅट्रिसेस किंवा ॲडिशन ऑफ मॅट्रिक्स इज /n. सेव्ह करते चेंजेस, कंपाईल, रन. 2 रो 2 कॉलम्स 1 2 3 4, परत 2 रो 2 कॉलम्स 3 4 5 6. तर इथे बघा आपल्याला आउटपुट ही फर्स्ट मॅट्रिक्स, ही आपली सेकंड मॅट्रिक्स आणि हे दोन्ही मॅट्रिक्सची ॲडिशन आलेली आहे. 1 + 3 4 2 + 4 6. आउटपुट आपलं इथे करेक्ट प्रोड्यूस झालेलं आहे. म्हणजे ह्या प्रोग्राममध्ये आपण 2 मॅट्रिक्स ॲक्सेप्ट केलेत युजिंग फंक्शननी आणि फंक्शननी काम केल्यामुळे आपलं इझी झालं आहे, डिस्प्ले केलं आहे आणि दोन्ही मॅट्रिक्सची ॲडिशन आपण ही डिस्प्ले केलेली आहे. हे ॲक्च्युअल ॲडिशन ऑफ 2 मॅट्रिक्सचं आपलं लॉजिक आहे.